Dear students, today we will begin with the page number 20 till the page of 19. We have seen that Hillary and Tenzing Norgay are ready to climb down the Mount Everest, and they are moving to the base camp 9. Now we begin with, listen. On the descent from the summit, I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you slip down, you'd go into Kangshung Glacier and there would be no trace left of you. स्टुडंट्स बघा की उतरताना ते कसे उतरले दॅट इज एक्सप्लेन्ड इन द लास्ट पॅराग्राफ ऑफ द टॉपिक फर्स्ट थॉट. हाऊ दे डिसेंडेड, कसे उतरले. नाव तेन्झिंग वॉज फॉलोईंग हिलरी. जे समोर कोण होता आता, हिलरी, आणि मागे कोण होतं, तेन्झिंग. तेन्झिंग वॉज फॉलोईंग हिलरी अँड होल्डिंग द रोप टाइटली. द रोप had between them, they had rope between them tied to each other, so they can take safely to the camp 9. तर त्यांनी काय बांधलेलं होतं, रोपद्वारे एक दुसऱ्याला जोडून ठेवलेलं होतं. तर हे लक्षात घ्यायचं बघा, रोप टाइटली. आणि आता rope tightly, and the writer's determination was to make sure what descended safely. कसं उतरायचं, एकदम सेफली उतरायचं, हे त्याने त्या ठिकाणी डिटरमाइन केलेलं होतं, निश्चित केलेलं होतं. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. क्लाइंबिंग डाऊन is more difficult than climbing up, because sometimes we may be very careless, and sometimes we cannot be cautious that we are while climbing. तर उतरताना कधी कधी आपण निष्काळजीपणा करतो, उतरणं सोपं आहे म्हणून. तर असं यामध्येही काही वेळेस चुका आणि दुर्घटना होऊ शकतात. बघा, इफ यू स्लिप डाऊन, if you slip down, underline, you take this sentence into, if you slip down you would go into Kangshung Glacier and there would be no trace left of you. Where you will go down? into Kangshung Glacier. बर्फाच्छादित जो डाऊनमध्ये खाई आहे त्याच्यामध्ये जाल तुम्ही, आणि तिथं तुमचा पत्ता लागणार नाही. यू विल डाय अँड नो वन विल ट्रेस यू. तर हा वाक्य बघा, इफ यू स्लिप डाऊन यू वुड गो इन टू कांगशुंग ग्लेशियर. तर या वाक्य ग्रामरमध्ये तुम्ही यूज अनलेस, म्हणजे इफचा वाक्य आहे हा, याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे, अनलेसचा वापर करून तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर हे एक प्रश्न तुम्ही घ्यायचा याच्यामधून. बघा, तर पुढे शेवटचं पार्ट, मोर कॉशन निडेड व्हाईल क्लाइंबिंग डाऊन. व्हॉट यू नीड, मोर कॉशन, जास्त काळजी तुम्हाला असायला पाहिजे.
Of course, it took less time climbing down, but you needed more hushiyar, caution. When I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident. And if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. I had always prayed to God and He had saved me. Listen. What the writer says, climbing down takes less time but needs more caution. उतरणं सोपं आहे, वेळ कमी लागतो, पण त्याच्यासाठी काय पाहिजे? जास्त काळजी, हुशारी पाहिजे. बघा, हुशियार हा शब्द वापरलेला आहे इथं, आहे ना? दिस इज हिंदी वर्ड, हुशियार. आणि हुशियार म्हटलं की काय? काळजीपूर्वक, त्याला मराठीत म्हणू. तर हा हिंदी वर्ड आहे, इंग्रजीमध्ये वापरला तर असे हिंदी मराठी शब्द इंग्रजीमध्ये जर वापरलं तर त्याला म्हणतात कोड मिक्सिंग. काय म्हणतात त्याला? कोड मिक्सिंग इट इज कॉल्ड, अँड देअरफॉर यू मस्ट अंडरस्टँड इट. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ कोड मिक्सिंग? When I reached Camp 9, my first thought was, where did they reach? Camp 9. And what was the thought? Thank God. Who he thanked? God. देवाचा आभार मानलं. Because they have been spared an accident. काय झालं नाही त्यांचं? ॲक्सिडेंट झालं नाही, सुखरूप उतरले. That's why he says, thank God. And if up to now there have been no accidents, आतापर्यंत झालेले नाही, and hope there will be none in future, आणि भविष्यात होणार नाही, अशी प्रार्थना तो करतो. I had always prayed to God and He had saved me. नेहमी त्याने देवाची प्रार्थना केली आणि देवाने त्यांना वाचवलं. बघा, जेव्हा ते माउंट एव्हरेस्टवर चढले होते त्यावेळेससुद्धा त्यांनी कोणाचं पहिले आभार मानलं होतं? देवाचं. नाव कम टू द नेक्स्ट. ॲट कॅम्प 9, हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. वी जस्ट अटेंडेड टू अवर ओन थिंग्स. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन आवर. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. When we left, we took only 4 sleeping bags and left everything else behind in the tent. From Camp 9 to Camp 8, where we spent the night, was an easier job just above Camp 8, where the others could see us. I raised my arm with my thumb up. Noisy and Lowy saw us and their faces flushed with joy. In this way, I was able to tell them of our success. As we got nearer to Camp 8, Lowy came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. That is important. Baga, now we will study it. Where did they descend now? At Camp 9. They reached the Camp 9 and they were in no mood of talking with each other. कुणाशी बोलायची मानसिकता त्यांची नव्हती. What did they do there? They attended their things. What is that? We stayed there about half an hour. How many time they stayed there? Half an hour. What did they do in that half an hour? अर्ध्या तासात काय करतात तिथं ते रेस्ट घेताना? They boiled some snow to make it lemon water. काय बनवलं त्याचं? लेमन वॉटर अँड ड्रँक इट. निंबू पाणी बनवलं आणि ते प्याले. When they left, they took only their sleeping
बॅग्स. आणि अर्ध्या तासानंतर जेव्हा निघाले, व्हॉट डिड दे टेक विथ देम? स्लिपिंग बॅग्स. आणि बाकी सगळं त्यांनी काय केलं? एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. एव्हरीथिंग दे लेफ्ट इन द टेंट. वेअर? ॲट कॅम्प 9. And now they started their climbing down to Camp 8. कुठं सुरू केलं त्याने? कॅम्प 8ला त्याने सुरू केला आपला प्रवास. आणि बघा, where they spent their night. Where did they spend their night? कॅम्प 8. कुठं त्यांनी आपली रात्र घालवली? कॅम्प 8ला. वॉज ॲन इजियर जॉब. आणि तिथं थांबणं सोपं होतं. जस्ट अबाव कॅम्प 8 व्हेअर दी अदर्स कुड सी अस. कॅम्प 8वर त्यांचे सहकारी होते. देअर वेअर सम कॉलिग्स देअर वेअर देअर फ्रेंड्स अँड द टीममेट्स. One of the teammates saw them, or the other, all of them saw them coming down. And what happened? They looked at the Hillary and Tenzing Norgay. So the writer raised his arm, and what he shows? The thumb up. What is विक्ट्री साईन? थंब आपण दाखवतो बऱ्याचदा, माहीत आहे कशाचं? विक्ट्री साईन म्हणजे यशस्वी झाल्याचं. अँड हू दे वेअर? नॉयसी अँड लोवी. दे सॉ, बोथ ऑफ देम सॉ हिलरी अँड तेन्झिंग. अँड दे फ्लॅश्ड. सगळे काय झाले? लोवी आणि नॉयसी, दे वेअर इन जॉय, फ्लश्ड विथ जॉय. देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. इन दिस वे द रायटर सेज, आय वॉज एबल टू टेल देम ऑफ अवर सक्सेस. आणि त्यांना हे यश त्यांनी दर्शविलं आणि यश मिळालं हे आता त्या सगळ्यांना माहिती झालं. As we got nearer to Camp 8, Lovi came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. काय आणलं लोवीनी त्यांच्यासाठी? बघा काय आणलं आहे? 300 फीट वर आलं, कॅम्प 8पासून वर धावत धावत त्यांना भेटायला. आणि सोबत काय आणलं होतं त्याने? टी अँड कॉफी. कारण त्यांना माहिती होतं की जर हे यशस्वी झाले तर ते प्लॅनिंगनुसार आता परत येतील, म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी टी आणि कॉफी तयार केलेलं होतं. बघा नेक्स्ट पॅराग्राफ. अँड अनादर 50 feet down we met Noisy, who brought us more tea. This tea smelled kerosene. Apparently it had been made in a hurry, and somehow some kerosene got into the welcome cup. But I thought, since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it, whatever the smell. बघा की आता when they were just 50 feet away from Camp 8, who came running there? Noisy. And what he brought for them? टी. काय आणलं त्याने? टी. आणि हाऊ दॅट टी वॉज स्मेलिंग? द स्मेल ऑफ केरोसिन. कशाची? त्याच्यामध्ये सुगंध येत होता केरोसिनचा. आणि व्हाय दॅट हॅड हॅपन्ड? इट इज ड्यू टू द हरी. घाईघाईत त्यांनी ते बनवलेलं असेल चहा, आणि त्याच्यामध्ये कशाचा थेंब पडलेला असावा? केरोसिन इन द वेलकम कप. चहामध्ये किंवा कपामध्ये ते पडलं आणि त्यामुळे तिथं केरोसिनचा
वास येत होता. कुठं? चहामध्ये. असं आपण काय केलं असतं? सोडून दिलं असतं. परंतु परत एकदा त्यांचं मैत्रीचं गुण आणि मानवतेचं गुण आणि आपल्या सहकाऱ्यांना समजून घेण्याचा गुण तुम्हाला या ठिकाणी दिसतो. फ्रेंडली, की आपल्या मित्राने आपल्यासाठी एवढं मेहनत करून, माय फ्रेंड हॅड टेकन अ लॉट ऑफ पेन टू प्रिपेअर इट, देअरफोर आय मस्ट रिस्पेक्ट हिम. आणि म्हणून त्यांनी काय केलं की कुठल्याही क्षणात विचार न करता त्यांनी तो चहा प्याला. आणि ही वॉज व्हेरी हॅपी अँड एक्स्टॅटिक टू एन्जॉय द स्मेल ऑफ केरोसिन अल्सो. आणि त्या केरोसिनचा स्मेलसुद्धा त्यांना आता चांगलं वाटायला लागलं, कारण ही वॉज व्हेरी सक्सेसफुल इन हिज एक्सपेडिशन. आणि ही 7वी एक्सपेडिशन होती, त्याच्यामध्ये त्यांना हे यश मिळालेलं होतं आणि त्याचा आनंद हा वेगळा असतो. अशा प्रकारे इन दिस वे वी कंप्लीट द लेसन हिअर. टुमॉरो वी विल begin with the brainstorming activity. So you read it very carefully and write down the qualities of Tenzing Norgay and try to take it in your also. Bye.